पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळच्या दौऱ्यावर राज्यातल्या 4900 कोटींच्या विकास कामाचं उद्घाटन करणार। यवतमाळमध्ये पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था, विदर्भातून 4000 पोलिसांचा फौजफाटा तैनात। पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी जिल्हाभरातून महिला बचत गटाच्या सदस्य सभास्थळी दाखल, मोदींच्या स्वागतासाठी गायलं बंजारा भाषेतलं गाणं। यवतमाळमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभास्थळी बंजारा महिला दाखल, पारंपरिक पोशाखातून लोकनृत्य सादर करत मोदींच्या सभास्थळी दाखल। यवतमाळमध्ये होणाऱ्या मोदींच्या सभेसाठी राज्यभरातील 1925 बस आरक्षित, परिणामी अनेक ठिकाणची एसटी सेवा कोलमडली। मोदींच्या सभेसाठी बुलढाण्यातून 150 एसटी बस यवतमाळच्या दिशेने रवाना, एकाच वेळी इतक्या बस सभेसाठी पाठवण्यात आल्यानं बुलढाण्यातली प्रवासी सेवा कोलमडली। मोदींच्या यवतमाळमधल्या सभेमध्ये काँग्रेसच्या मेळाव्यात वापरलेल्या खुर्च्यांवरती राहुल गांधींचे स्टिकर्स, काँग्रेसला देणगी कशी द्यायची याची स्टिकरवरती माहिती, हे स्टिकर काढायला सुरुवात। महायुतीच्या वर्तमानपत्रामधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताच्या जाहिरातीमधून खासदार भावना गवळी यांचा फोटो गायब, जाहिरातीमध्ये पालकमंत्री संजय राठोड यांच्यासह सर्व आमदारांचे फोटो। मोदींच्या यवतमाळ दौऱ्यावरती ठाकरे गटाचे प्रवक्ते किशोर तिवारी यांची टीका, शेतकरी आणि महिलांना याआधी दिलेलं आश्वासन न पाळणाऱ्या मोदींना जाब विचारा, तिवारींचं आवाहन। यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकरी आत्महत्येची संख्या जास्त, निवेदन करण्याची संधी मिळाली तर हाच मुद्दा मांडणार, संजय राठोड यांची प्रतिक्रिया। महाविकास आघाडीची भीती असल्यानं नरेंद्र मोदी वारंवार महाराष्ट्रामध्ये येत आहेत, ते पोहरादेवीला येत आहेत, मात्र पोहरादेवी त्यांना प्रसन्न होणार नाही, संजय राऊतांची मोदींच्या यवतमाळ दौऱ्यावरती टीका। अधिवेशनाच्या आजच्या तिसऱ्या दिवशी कांदा आणि कापसाच्या प्रश्नावरून विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती विरोधकांचं आंदोलन, हातामध्ये कापसाच्या माळा आणि पोस्टर घेत विरोधकांची घोषणाबाजी। अटल सेतूवरून आशिष शेलार आणि अनिल देशमुख यांच्यामध्ये विधानसभेमध्ये श्रेयवादाची लढाई। फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना अटल सेतूसाठी परवानगी मिळवल्याचा शेलारांचा दावा, तर अटल सेतूची सुरुवात आमच्या सरकारनं केल्याचं देशमुखांचं प्रत्युत्तर। मुंबईमध्ये डीप क्लिनिंगच्या नावाखाली शोबाजी करत पाण्याची उधळपट्टी, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची टीका। सरकारची दडपशाही रोखण्यासाठी मराठ्यांनी राष्ट्रपती राज्यपाल यांना करोडोंच्या संख्येनं ईमेल करावा, जरांगे पाटील यांचं मराठा बांधवांना आवाहन। जेलमध्ये टाकलं तरी 10% आरक्षण स्वीकारणार नाही, जेलमध्ये देखील आमरण उपोषण करणार, जरांगे पाटील यांचं वक्तव्य। ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नसल्याची जरांगेंची भूमिका। तर कोपर्डी प्रकरणातील 3 आरोपींची जरांगेंच्या विरोधामध्ये भूमिका असताना चौथ्या आरोपी अमोल खुणे यांचा जरांगेंना पाठिंबा, जरांगेंवरती होणारे आरोप चुकीचे, यामागच्या शक्ती कोण आहेत ते वेळ आल्यावरती समोर येईल, खुणेंचं वक्तव्य। राज्य सरकार प्रत्येक वेळी दबावामध्ये जरांगेंच्या मनाप्रमाणे वागत गेले, त्यामुळे जरांगे राज्य सरकारच्या डोक्यावरती बसले। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांची राज्य सरकारवरती टीका। जरांगेंच्या टीकेनंतर फडणवीसांनी मराठा समाजासाठी काय केलं त्याची वृत्तपत्रामध्ये पानभर जाहिरात, खास करून मराठवाड्यातील बीड, छत्रपती संभाजीनगर आणि जालना या 3 जिल्ह्यांमधील वृत्तपत्रांना दिली जाहिरात। महाविकास आघाडीचं जागा वाटप जवळपास निश्चित, आज पुन्हा एकदा बैठक होणार, काही जागांसंदर्भात आजच्या बैठकीमध्ये अंतिम चर्चा होणार, तर मसुदा जाहीर करण्यात येणार असल्याची ही माहिती। भाजपकडून 23 लोकसभा मतदारसंघांसाठी निवडणूक निरीक्षकांची घोषणा, गिरीश महाजनांकडे उत्तर पूर्व तर पंकजा मुंडेंकडे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी, मुनगंटीवार यांच्याकडून बीड लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी। शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना निवडून आणून दाखवावं आणि ठाकरे गटानं राज्यामध्ये एकतरी जागा जिंकून दाखवावी, मंत्री गिरीश महाजन यांचं थेट आव्हान। राष्ट्रवादी अजित पवार गटच शिरूर लोकसभेची जागा लढवणार, अजित पवार, सुनील तटकरे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये काल रात्री झालेल्या बैठकीत निर्णय, शिवसेनेकडून इच्छुक असलेले शिवाजीराव आढळराव पाटील देखील उपस्थित। आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये जनता दल महाराष्ट्र एनडीए सोबत, देवेगौडांची पंतप्रधान मोदी आणि अमित शहांची सकारात्मक चर्चा, जनता दल सेक्युलरचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे
यांचं भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना एनडीए सोबत असल्याचं पत्र. पुण्यातील निलेश राणे यांची मालमत्ता पोलिसांकडून सील करण्यात आली. डेक्कन भागामध्ये असलेल्या आर डेक्कनच्या जागेचा तब्बल 3,77,53,000 रुपयांचा कर थकल्यानं अतिक्रमण विभागाची कारवाई. फडणवीसांमध्ये हिंमत असेल तर पोलिसांचा अवमान करणाऱ्या नितेश राणे यांच्या विरोधात कारवाई करावी. भिवंडी तालुक्यामध्ये जनसंवाद यात्रेतून सुषमा अंधारे यांचा फडणवीसांसह नितेश राणेंवरती हल्लाबोल. आदिवासी शेतकऱ्यांचा नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव कायम. शेतकरी प्रतिनिधींची सरकारसोबतची बैठक निष्फळ. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा आंदोलकांचा निर्धार. प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर भंडाऱ्यातील विदर्भ युवा क्रांती ढिवर समाज संघटनेचं जलसमाधी आंदोलन मागे. ढिवर समाजानं काल गोसीखुर्द धरणामध्ये केलं होतं जलसमाधी आंदोलन. मुंबईमध्ये रिक्षाच्या भाड्यामध्ये वाढ होण्याची शक्यता. किलोमीटरसाठी भाडं 23 रुपयांवरून 25 रुपये करण्याची युनियनची मागणी. भाडे वाढ न केल्यास न्यायालयामध्ये जाण्याचा इशारा दिल्यानं सरकारनं रिक्षा संघटनांना चर्चेसाठी बोलावलं. ओला उबर कॅब चालक भाडेवाढीच्या मागणीवरती ठाम. आज होणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीकडे लक्ष. प्रादेशिक परिवहन महामंडळानं बजावलेल्या कारणे दाखवा नोटिशीला देखील या कंपन्यांनी उत्तर दिलं नसल्याचं आलं समोर. पिसे येथील उदंचन केंद्रामध्ये सोमवारी लागलेल्या आगीमुळे संपूर्ण मुंबईमध्ये 5 मार्चपर्यंत 15% पाणी कपात. काल मध्यरात्रीपासून पाणी कपात लागू. मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन. मुंबईमध्ये लवकरच 10% पाणी कपात लागू होण्याची शक्यता. मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये धरणांमध्ये 6% कमी पाणीसाठा. टी जंक्शनवरती नवीन उड्डाणपुलाचं काम पूर्ण. पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडी दूर होणार. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून वांद्र्याला जाणंही सुखरूप होणार. भाईंदर पूर्व येथील आझाद नगर झोपडपट्टीला भीषण आग. आज सकाळी अचानक आग लागली. आगीमध्ये एकाचा मृत्यू तर 3 जण जखमी. पुण्यातल्या बुधवारपेठ मेट्रो स्थानकाला कसबा पेठ असं नाव देण्यासाठी ठाकरे गट आक्रमक. शिवसैनिकांनी बुधवारपेठ स्थानक नावाचा बोर्ड तोडून त्या ठिकाणी कसबा पेठ स्थानक असा बोर्ड लावलाय. 30% वेतन वाढीसह शाश्वत रोजगाराच्या मागणीसाठी राज्यभरातील 65,000 कंत्राटी कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रामधील 2,000 कंत्राटी कर्मचाऱ्यांचाही आंदोलनामध्ये सहभाग. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रामध्ये 1 आणि 2 मार्चला जोरदार पावसासह गारपिटीचा हवामान विभागाचा अंदाज. विदर्भातील सर्व जिल्ह्यांसह मराठवाड्यातील हिंगोली, जालना, परभणी या जिल्ह्यांमध्येही गारपिटीचा अंदाज. टाटा इन्स्टिट्यूट करून कर्करोगावरील गोळीचं संशोधन. किमोमुळे होणाऱ्या वेदना आणि साईड इफेक्ट्स गोळीमुळे होणार कमी. सुप्रसिद्ध लावणी कलावंत प्रमिला लोदगेकर यांना भारत सरकारकडून संगीत नाटक अकादमी बिस्मिल्ला खां पुरस्कार जाहीर. प्रमिला लोदगेकर मुडलिम येथील नटरंग कला केंद्रातील कलावंत. महाराष्ट्रामध्ये संगीत नाटक अकादमीचे पुरस्कार जाहीर. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, ढोलकी वादक विजय चव्हाण, प्रसिद्ध सतार वादक नीलाद्री कुमार यांना पुरस्कार. 1 लाख रुपये आणि ताम्रपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तमिळनाडूच्या दौऱ्यावर. हरित नौका उपक्रमाच्या अंतर्गत भारतातील पहिल्या स्वदेशी ग्रीन हायड्रोजन इंधन सेलला दाखवला हिरवा झेंडा. राज्यसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे नेते नासिर हुसेन यांच्या विजयानंतर कर्नाटक सभागृहामध्ये पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा. भाजपचा आरोप. पोलिसांमध्ये तक्रार दाखल. तपासात सत्य बाहेर येईल. नासिर हुसेन यांची प्रतिक्रिया. उत्तर प्रदेशमध्ये राज्यसभेच्या 10 पैकी 8 जागांवरती भाजप विजयी. क्रॉस वोटिंगमुळे सपाच्या एका उमेदवाराचा पराभव. हिमाचलमध्ये राज्यसभा निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानं काँग्रेसमध्ये खळबळ. 20 आमदारांचा मुख्यमंत्री सुखूंच्या विरोधात मोर्चा. भाजपा आमदारांनी घेतली राज्यपालांची भेट. मुलीच्या लग्नाचं वय आता 18 वरून 21 वर्ष. हिमाचलचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्खू यांची मोठी घोषणा.
हैदराबादचे जादूगार मारुती जोशी यांच्या डोळ्यावरती पट्टी बांधून दुचाकीवरून अयोध्येच्या दिशेने प्रवास. जादूच्या खेळांचा प्रचार प्रसार व्हावा या उद्देशानं निघालेले मारुती जोशी नागपूरमध्ये दाखल. गुजरातच्या पोरबंदर समुद्र किनाऱ्यावरून तब्बल 2,500 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त. चौघांना अटक. गुजरात एटीएस, एनसीबी आणि नौदलाची संयुक्त कारवाई. आंतरराष्ट्रीय कनेक्शनचाही तपास सुरू. स्थलांतरित बिगर मुस्लिमांना नागरिकत्व देणारा सीएए कायदा मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून लागू होण्याची शक्यता. अंमलबजावणीसाठी सरकारनं एक पोर्टलही तयार केल्याची सूत्रांची माहिती. महादेव बेटिंग ॲप प्रकरणामध्ये ईडीची देशभरामध्ये छापेमारी. पश्चिम बंगाल, दिल्ली, एनसीआर आणि मुंबईमध्ये ईडीची छापेमारी. क्रिप्टो चलन बिटकॉईनची किंमत $56,000 वरती. 26 महिन्यांनी चलनाच्या किमती उसळल्या. त्याआधी नोव्हेंबर 2021 मध्ये बिटकॉईन $69,000 वरती पोहोचला होता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.